शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानासाठी काही वर्षांपूर्वी त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देणारे पंतप्रधान मोदी आता शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल विचारत आहेत. पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य म्हणजे भाजप पक्ष दुतोंडी कसा आहे याचा उत्तम नमुना असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जितकी मदत केली होती तेवढी आताही दिली जात नसेल. 2-3 वर्षांपूर्वी शरद पवार यांचं कृषी क्षेत्रातील योगदान किती मोठं आहे. अन्नधान्याबाबत देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांनी काय केलं हे नरेंद्र मोदी यांनीच बारामतीमध्ये येऊन सांगितले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांचा उल्लेख माझे राजकीय गुरु असा केला होता. आता तेच मोदी म्हणतात शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. पण मोदी सरकारनेही शेतकऱ्यांसाठी काय केले. या सरकारने 3 काळे कायदे आणले. त्यावरून शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. हे मोदी सरकारचे अपयश आहे. मोदी शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार होते पण ते सिंगलही राहिलेलं नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या प्रत्येक राज्यात जाऊन आपल्याला राजकीय धोका असलेल्या लोकांवर हल्ला करायचा हेच पंतप्रधान मोदी आणि भाजपचे धोरण आहे. गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते पूर्वी केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री होते. वैयक्तिक पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो. मात्र त्यांनी त्यांच्या 7 वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करून मोदी यांनी कामांची तुलनात्मक आकडेवारीची मांडणी केली. आजवर शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचे पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र ही पद्धत आम्हाला मान्य नसल्याने आम्ही ती मोडीत काढली. धान्यच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले असून सहकार चळवळीला गती देत आहोत असे म्हणून मोदी यांनी पवार यांना टीकेचे धनी केले. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते येथे राज्यातील सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर शिर्डी विमानतळाजवळ आयोजित सभेत मोदी बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित हो. याच मोदी साहेबांच्या सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार दिला. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार, अर्थातच पवार साहेबांवर. त्यांचं स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खळखळीत चालतंय. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी आलं तरी पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही. अगोदर पंतप्रधान राष्ट्रवादीला नॅचरली करफ पार्टी म्हणायचे ते यावेळी म्हणाले नाहीत. त्यामुळे यावेळी त्यांचे आरोप बदलले असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गुरुवारी सुरू झालेली सुनावणी अखेर पक्ष शिवसेना कुणाचा या मुद्द्यावर येऊन ठेपली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. शिंदे गटाने आणखी पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांची मागणी केली. त्याला ठाकरे गटाने विरोध दर्शविला. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची केलेली नियुक्ती न्यायालयाने वैध ठरविल्याचे सांगत पक्ष कोणाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला. त्यावर उपाध्यक्षांचा तो निर्णय मला बांधील नाही. न्यायालयाच्या निर्णयानुसार पक्ष कोणाचा हे मला ठरवायचे आहे आणि त्याचा निर्णय मी घेणार असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाला पुरावे सादर करण्याची परवानगी मिळणार की नाही हे 2 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत ठरेल. राज्यात 15 जिल्ह्यांतील 42 तालुक्यांतील दुष्काळी स्थितीचा अहवाल कृषी विभागाने मंत्रालय स्तरावर पाठविला आहे. त्यानुसार दुष्काळाची तीव्रता निश्चित केली जाणार असून सुमारे 40 तालुके दुष्काळग्रस्त होण्याची शक्यता आहे. यापैकी 24 तालुक्यांमध्ये तीव्र तर 16 तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. मान्सूनचे विलंबाने आगमन आणि अनेक भागात सलग 21 पेक्षा अधिक दिवस पावसाने दिलेली ओढ यामुळे अनेक तालुक्यांत दुष्काळाची स्थिती आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषानुसार सलग 21 दिवस पावसाचा खंड असलेल्या भागांमध्ये विमा कंपन्यांना नुकसान भरपाईच्या 21% रक्कम देण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 15 जिल्ह्यांत 48 तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. कृषी विभागाने विभागीय स्तरावर दुष्काळाची तीव्रता तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा अहवाल गेल्या आठवड्यात प्राप्त झाला असून कृषी विभागाने अंतिम अहवाल मंत्रालयात पाठविला आहे. त्यावर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. राज्यातील शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने महाराष्ट्रातील जनतेला यावर सोडले आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये खरीप पीक वाया गेली असून रब्बीची पेरणीही होऊ शकत नाही. एवढी भयावह परिस्थिती असताना सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही, तसेच शेतक यांना मदतही केली नाही. मराठा समाजाची आरक्षण देतो म्हणून फसवणूक केली असून या सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून ड्रग माफियांनी राज्याला वेळखा घातला आहे. राज्यातील अपयशी, अनैतिक आणि लोकविरोधी सरकारचा खोटारडेपणा उघड करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री चंद्रकांत हंडुरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, बसवराज पाटील, कुणाल पाटील, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रचंड अधोगती झाली असून जनतेला यावर सोडून सत्ताधारी मजा मारत फिरत आहेत. राज्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. बहुतांश भागामधील खरीपाची पिके वाया गेली आहेत. पाऊस नसल्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकत नाही. अनेक गावामध्ये सप्टेंबर महिन्यापासून टँकर सुरू आहेत. एवढी भयावह परिस्थिती असतानाही सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही. शेतक यांना मदत केली नाही. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतक यांना मदत करावी या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारने मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. आरक्षणाच्या मागणीवर राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. सरकारने मराठा समाजाची कशी फसवणूक केली आहे या संदर्भात काँग्रेस जनतेमध्ये जाऊन या सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिघडलेली असून राज्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचे कारखाने सुरू आहेत. नाशिक, सोलापूर, पालघर, छत्रपती संभाजीनगर अशा शहरांमध्ये ड्रग्ज माफियांना कारखाने उघडले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ललित पाटील सारख्या ड्रग माफियांना वेळखा घातला असून त्यांना जेलमध्ये पाठवून कारवाई करण्याऐवजी त्यांना रुग्णालयात ठेवून पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सरकारच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ड्रग्जचा कारभार होऊच शकत नाही. या ड्रग माफियांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहे. आजच्या बैठकीत आगामी निवडणुकांची तयारी, राज्यातील विद्यमान परिस्थितीत आणि राज्यासमोरील गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात आंदोलन करून पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पक्ष सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर उघडा पाडणार असून हिवाळी अधिवेशनात या सर्व मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.